लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. आपण इथे पाहत असतो की पार्थ तिथे नाश्ता करत असतो. तितक्यातच खरं तर त्याला आवाज येतो नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा. आता ते एक्सरसाइज करून आलेले असतात. आल्याबरोबर नंदिनी जीवाला पाणी देते. तेव्हा जीवा म्हणतो, नाही तुला तहान लागली होती ना, तू पिऊन घे. आता नंदिनी उभ्यानेच पाणी पिते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय चाललंय अगं, बसून पाणी प्यायचं असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी खाली खुर्चीवर बसून पाणी पिऊन घेते. आता ती कलिंगडचं ज्यूस आणण्यासाठी गेलेली असते. तेव्हा जीवा जो असतो तो नंदिनीचे इथे फार कौतुक करत असतो. तुला माहिती आहे का पारदादा, खरं तर नंदिनी खूप प्रयत्न करते बाळ होण्यासाठी तिचे प्रयत्न पाहून मला खरंच खूप बरं वाटतं. ह्या गोष्टी खरं तर जीवा बोलत असतो. तेव्हा इथे पार्थ स्वतःच्याच मनाशी बोलतो, बघा ज्या नंदिनीला बाळ होत नाही ती नंदिनी इतके प्रयत्न करते आणि ज्याला बाळ होणार आहे ती काव्या खरं तर ही योग्य वेळ नाही या गोष्टीचा विचार करत आहे. याच विचारात खरं तर इकडे जो काही पार्थ असतो तो गुंतलेला असतो. आता इकडे जी काही नंदिनी असते ती कलिंगडचं ज्यूस घेऊन आलेली असते. पार्थला एक ग्लास देते, त्याचबरोबर जीवाला एक ग्लास दिलेला. इतक्यातच खरं ते माननी देखील आलेले असते. म्हणत असते की अरे वा, कलिंगड ज्यूस वगैरे चाललंय, पण पार्थ तू एकटाच काय, काव्या कुठे असं म्हटल्यानंतर खरं तरी ते पार्थ थोडा विचारात गुंतलेला असतो, कारण की रात्री त्यांच्या दोघांचं जरा खटकलेलं असतं. आता इकडे काव्या जी असते ती अभ्यास करत असते, मात्र तिचं लक्ष अजिबातच अभ्यासात लागत नसतं. ती म्हणत असते की एवढे सारे डोक्यात विचार असताना लक्ष कसं लागायचं, पण असं करून अजिबात जमणार नाही. आता तिला धनंजयच्या काही बोललेल्या गोष्टी आठवतात. ती आता धनंजय तिला म्हटलेले असतात की डोक्यावरची ही भरलेली बादली आधी रिकामी करायची, हे विचार आधी ओतून टाकून द्यायचे, तरच त्यात नवीन फ्रेश पाणी भरता येईल आणि त्यात विचार देखील भरता येईल. ह्या गोष्टी खरं तर धनंजयने बोललेल्या काव्याला आठवतात. ती स्वतःच्याच मनाशी परत म्हणते, पण बाबा तुम्हाला माझी बादलीच माहीत नाही. बाबा तुम्हाला कळल्यानंतर कसे रिॲक्ट होता तुम्ही आनंदी होता का नाराज होता नो? तुमची खूप इच्छा होती की मी IAS अधिकारी व्हावं म्हणून, पण ह्या सर्व गोष्टीमुळे सर्व काही राहून जाते. मी नव्याने जोमाने अभ्यास सुरू केला होता, पण आता काय करू? पण बाबा तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नक्कीच समजावून सांगेल. पण ह्या सर्व गोष्टी मी कॉम्प्रोमाइज का कराव्यात? ज्या पार्थनी मला समजून घ्यायला पाहिजे तेच पार्थ मला समजून घेत नाहीत. माझ्या मनातलं नेमकं मी सांगू तरी कुणाला, असंही ते स्वतःच्या मनाशी सगळं काही बोलत असते. तितक्यातच खरं तर धावतच तिच्याकडं रम्या आल्याबरोबर तिला घट्ट अशी मिठी मारते. अभिनंदन काव्या, अभिनंदन असंही ते खरं फार खुश झाल्यासारखे म्हणत असते. ती म्हणत असते, खरं तर मी रात्रीच तुमच्याकडे येणार होते, पण म्हणलं नको तुमच्या पर्सनल पेसमध्ये यायला. असंही ते म्हटल्याबरोबर काव्याला लगेच रात्रीचं सगळं काही आठवतं. पार जे काही बोललेलं असतं ते सर्व काही तिला आठवत असतं. आता इथे काव्या थोडी हरवलेली असते. तेव्हा इथे रम्या म्हणते, अगं काय झालं असं म्हटल्यानंतर खरं तर ती स्वतःचे 2 बोटं समोर करते आणि म्हणत असते की यातलं एक बोट तू दाखव बरं, चूज कर बरं. असंही ते म्हटल्याबरोबर काव्या त्यातलं एक बोट पकडते. तेव्हा इथे रम्या म्हणते, अगं तुला मुलगा होणार आहे असं म्हणून खरं फार आनंदाने तिला परत अशी घट्ट अशी मिठी मारते आणि अभिनंदन करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ असतो तो खाली येते, त्याचं काम करत बसलेला असतो. तितक्यातच खरं तर इथे माननी येते. माननी आल्याबरोबर म्हणत असते की अरे काव्या कुठे? अरे ती ब्रेकफास्ट करायला पण आली नाही सकाळपासून. तेव्हा इथे लगेच पार्थ म्हणतो, हा येतच असतील त्या. असं म्हटल्यानंतर खरं वरनं जी काही काव्या असते ती खाली येत असते. आता ती खाली येत असताना खरं तर इथे पार्थचं आणि माननीचं तिच्याकडे लक्षच असतं. आता इथे पायऱ्यावरनं खरं तर उतरतच खाली येत असते आणि तिचं पूर्णपणे मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि ही जी काही रम्या असते तिच्या रूममधून आलेली असते. आल्याबरोबर खरं ते इथे मुद्दाम आता इथे काव्याला ती ढकलण्याचा प्रयत्न करत असते, ढकलून परत पकडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा हे सर्व काही ते पार्थनी पाहितलेलं असतं. आता पार्थ खरं तर धावातच जातो आणि रम्याला म्हणतो, ए रम्या तुला कळतंय का, बिंडोकस का तू? तिला आता तू पाडलं असतंस, ढकललंस तू असंही ते म्हटल्याबरोबर रम्या लगेच म्हणते, अरे पार्थ काय करतोस? उलट मी खरं तर ती पडत होती आणि तिला मी पकडण्याचा प्रयत्न करत तिला वाचवलं मी, असंही ते म्हटलेले असते. आता खरं तर पार्थ काव्याला तिथनं घेऊन जातो. म्हणतो, चला काव्या तुम्ही ठीक आहात ना, असंही ते म्हटलेलं असतं. आता इथे रम्याला थोडं राग आलेला असतो. आता हे सर्वजण इथे बसलेले असतात. रम्यासमोर असते आणि इकडे पार्थ आणि काव्य असतात. आता ते वसू देखील आलेली असते. आता इथे लगेच खरं तर जी काही नंदिनी असते तिने ते काव्यासाठी कलिंगड ज्यूस बनवून आलेलं असतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, अगं ताई काय करतेस तू? खरंच इथे आल्यापासून पक्की देशमुख झालीस बघ, माझ्या आवडीने तू विसरलीस बघ, मला कलिंगड ज्यूस अजिबात आवडत नाही, माहिती आहे ना तुला? असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणते, हो का, तुला आवडत नाही? मग नेमकं तुझी आवड तरी काय आहे ते सांग की. तेव्हा इथे काव्या म्हणते, मला खरं तर द्राक्षे, चिक्कू आणि पपया हे सर्व काही आवडतं आणि सगळ्यात
जास्त मला आंबा आवडतो असंही ते काव्याने म्हटल्यानंतर वसू आणि रम्या एकमेकीकडे पाहत असतात. त्या स्वतःच्याच मनाशी त्यांना वाटत असतं की बघा ही प्रेग्नेंट आहे आणि हिला पपई आणि आंबा खायचा नसतोय हे माहीत देखील नाही. आता तितक्यातच खरं तर इकडनं धनंजय आणि शारदा आलेले असतात. आल्याबरोबर येऊ का असंही ते म्हटलेले असतात. तेव्हा ते जी काही काव्य असते ती धावतच इथे गेलेली असते आणि ते शारदाला घट्ट अशी मिठी मारते आणि त्याचबरोबर धनंजयला देखील मिठी मारलेली असते. तेव्हा ते जी काही माननी असते ती म्हणत असते अगं काव्या काय करतेस, त्यांना काय दरवाजातच ठेवतेस का काय, आतमध्ये घेऊन ये की असंही ते म्हटल्याबरोबर काव्या आता दोघांनाही ते हॉलमध्ये घेऊन येते. आतमध्ये आल्यानंतर खरं तर त्यांचं सगळेजण स्वागत करतात. आता ताई जी काही नंदिनी असते ती नंदिनी इकडे जीवावरती असतो, त्यामुळे जीवाला तिने आवाज दिलेला असतो, जीवा खाली या, आई बाबा आलेले आहेत. आणि ती देखील आता इथे धनंजय आणि त्याचबरोबर शारदाला देखील भेटलेली असते. आता इकडे आल्याबरोबर जे काही धनंजय असतात ते इकडे पार्थकडे गेलेले असतात आणि इकडनं जीवा देखील आलेला असतो बरं का. पण मात्र धनंजयचं पूर्ण लक्ष इकडे पार्थकडे असतं. पार्थशीच बोलण्यात इतके मग्न झालेले असतात की जीवाकडे त्यांचं अजिबातच लक्ष नसतं. आता जीवा इथे पाय पडलेला असतो. कशा आहात बाबा असं इथे म्हटल्यानंतर इथे धनंजय म्हणतात हो ठीक आहे. आता लगेच ते पार्थला बोलायला सुरुवात करतात. त्यामुळे खरं तरी ते जीवाला थोडं वाईट वाटलेलं असतं, कारण की आता ते त्यांना बाळ होणार आहे, म्हणजे पारदादा बाबा होणार आहे आणि काव्या आई होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं अटेन्शन त्यांच्याकडे आहे आणि आमच्याकडे कमी आहे ही गोष्ट त्याला खरं तरी ते थोडी खटकलेली असते. त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतःचे पाऊल मागे घेतलेले असतात आणि तो स्वतःच साईटला जाऊन जरा उभा राहिलेला असतो. आता हे सगळं काही इकडनं वसू आणि रम्यानी पाहिलेलं असतं आणि त्याचा फायदा ह्या दोघी नक्कीच करून घेतील पुढे. आता इकडे जी काही शारदा असते ती शारदा देखील ते काव्याचं कौतुक करत असते. काय काव्या, नंदिनी ताईच्या आधी तू नंबर मारलाच असंही ते म्हटलेले असते. तेव्हा इथे काव्या म्हणते काय आई काय पण कशी बोलतेस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अगं आई काय बोलतेस तू, बरोबर आहे ना, ती थोरली सुना आहे या घरची, मग नंबर तर तीच मारणार ना असंही ते नंदिनीने सावरासावर केलेली असते. आता ही गोष्ट देखील ते जीवाला थोडीशी आवडलेली नसते. आता तितक्यातच खरं तर इथे आंब्याचा बॉक्स घेऊन धनंजय इथे आलेले असतात. आल्याबरोबर इथे काव्या त्याच्याकडेच पाहते काय आंबे असं इथे खुश होऊनच म्हणत असते. तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात आईन उन्हाळ्यात तू एवढी गोड बातमी दिलीस म्हणल्यानंतर आंबे तर आणलेच पाहिजे ना तुझं गोड तोंड करण्यासाठी असंही ते धनंजयने म्हटलेलं असतं. काव्या खुश होऊनच म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे का, मी आत्ताच सगळ्यांना सांगत होते की मला आंबे किती आवडते, आता मी दररोज एक आंबा खाणार. इनफॅक्ट खरं तर मी आत्ताच एक आंबा खाते असंही ते म्हटल्याबरोबर जी काही माननी असते ती म्हणत असते काव्या तू अजिबात आंबा खाऊ नकोस. ती काव्या म्हणते काय झालं, मी का नाही खाऊ शकत. तेव्हा ते खरं तर माननी म्हणते अगं तू आता पोटीशी आहेस आणि उष्ण असतो आंबा, त्यामुळे तू नाही खाऊ शकत असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते तुला कळते का वेडाबाई, त्यासाठी मी तुझ्यासाठी एक कलिंगड ज्यूस आणलं होतं, आता कळलं का मी का आणलं होतं असंही ते नंदिनीने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे रम्या जी असते ती मुद्दाम आता इथे काव्याला बोलत आता असंच होणार कलेक्टर मॅडम, आता काय तुमच्या मनासारखं नाही होणार, कारण की आता तुम्ही आईसाहेब होणार ना, त्यामुळे खरं तर तुम्हाला सगळा काही बाळाचा विचार करायला लागणार आहे. कलेक्टर मॅडम खरं तर आता बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात बरं का आईला, असंही ते मुद्दाम खरं तर म्हणत असते. आता हे सर्व काही बोलणं ऐकल्यानंतर इथे काव्याला थोडं वाईट वाटतं. ती थोडा विचार करते आणि इकडे जी काही वसू असते ती नंदिनीला त्रास देणं काही सोडत नाही. ती म्हणत असते पण मात्र नंदिनी तू खाऊ शकते, तू कुठे आई होणारच असंही ते लगेच नंदिनी म्हणते काय वसू आत्या, मी कुठे आई होणार आहे असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला, नका हो काळजी करू तुम्ही, मी नक्कीच आई होणार आहे आणि नक्कीच एक दिवस आई होईल. दोन्ही बहिणीची एकत्र धांदल नको म्हणून मी थांबले खरं तर, आणि तोपर्यंत तर मी आंबे खाऊ शकते असंही ते म्हटलेले असते. आता इथे माननी छान असं इथे कौतुक करत असते. आता इथे नंदिनीने छान उत्तर दिलेलं असतं वसूला. आता इथे माननी म्हणत असते वा नंदिनी खरंच बऱ्याच गोष्टी तू करून दाखवतेस, पण काही गोष्टी तुला ऐकून पण छान दाखवता येतात है का नाही वसू असंही ते मुद्दाम म्हटलेली असते. वसूचं खरं छान असं तोंड बंद केलेलं असतं. इकडे जो काही पार्थ असतो तो इथे म्हणत असतो मी तर आंबा खाऊ शकतो ना असंही ते म्हटल्याबरोबर शारदा म्हणत असते हो तुम्ही खाऊ शकता, आता काव्या खाणार नाही म्हटल्यानंतर सगळा बॉक्स तुमचाच असं म्हटल्यानंतर खरं तर जो काही पार्थ असतो तो आता त्या बॉक्समधून एक आंबा काढतो, मुद्दाम काव्यासमोर धरतो आणि म्हणत असतो खरंच वाव फळाचा राजा आंबा, खरंच हापूस आंबा काय भारी ना असं इथे वाज घेत म्हणत असतो. आता इथे काव्याला मुद्दाम त्रास देत असतो बरं का. आता इथे तो आंबा घेतो आणि साईडला जाऊन बसतो आणि म्हणत असतो पण खरं तर मी ह्या वर्षी आंबा नाही खाणार असं इथे म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतात का बरं का नाही आंबा खाणार. तेव्हा इथे खरं तर माननी म्हणते अहो काही नाही उगाच चेष्टा करतोय, का नाही खाणार तो, त्याला तर आवडतो आंबा असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो नाही नाही मी नाही खाणार, आता बाळाची आई आंबा नाही खाणार म्हटल्यानंतर बाबा देखील आंबा नाही खाणार असं इथे म्हटल्याबरोबर रम्याला ही गोष्ट खटकलेली असते. आता इकडे खरं तर पार्थ म्हणत असतो पण मात्र पुढच्या वर्षी आम्ही तिघे मिटक्या मारत आंबा खाऊत बरं का. आता इथे पार्थने असं बोलल्यानंतर खरं तर इथे धनंजय पार्थचं फार कौतुक करत असतात, म्हणत असतात खरंच बायकोचं कशा प्रकारे सपोर्ट करावं, बायकोचं कसं
कौतुक करावं, काळजी घ्यावी हे तुमच्याकडनं जावई बापू शिकावं. असंही ते म्हटल्यानंतर खरं शारदा देखील म्हणते, खरंच आमची लेक नशिबान आहे, असा जावई आम्हाला भेटलाय, आमचं खरंच नशीब आहे. असंही ते म्हटल्यानंतर खरं माननी देखील म्हणते, हो माझा पार्थ आहेच गुणी. आता पारचं एवढं सगळं कौतुक होत असतं. आता जीवाकडं खरं कुणाचंही लक्ष नसतं, त्यामुळे जीवाला ही गोष्ट आणखीही ते खटकलेली असते. आता जीवा खरं तिथनं निघून जातो. आता हे नंदिनीच्या थोडं लक्षात आलेलं असतं की जीवाला ह्या सर्व गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे. आता इकडे खरं तर जी काही वसू आणि रम्या देखील त्या म्हणत असतात, आम्ही दोघी येतो असं म्हणून ह्या दोघी देखील इथनं गेलेल्या असतात. त्यानंतर खरं तर शारदा इथे म्हणत असते, नंदिनी खरं तर मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. आता नंदिनीला खरं जीवाशी देखील बोलायला जायचं असतं. मात्र आता शारदा असं म्हटल्यानंतर ती म्हणते, हा ठीक आहे आई, चल आपण बोलूया असं म्हणून आता इथे शारदा आणि नंदिनी दोघी देखील गेलेल्या असतात. आणि त्या दोघी गेल्यानंतर खरं तर इकडे जी काही काव्या असते ती काव्या देखील म्हणते, बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर खरं तर इथे धनंजय म्हणतात, हो ठीक आहे चल असं म्हणून हे दोघे देखील इथने जातात. आता इथे पार्थ थोडा विचारात गुंततो. त्याला वाटत असतं की आता इथे काव्या काय सांगणार असतील धनंजयला, ह्या सर्व गोष्टी त्याला इथे वाटत असतात. आता इकडे जी काही शारदा असते ती इथे नंदिनीला म्हणत, नंदिनी खरं तर मला तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल कळलेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर जी काही नंदिनी असते ती थोडी शांत होते. तेव्हा इथे शारदा म्हणते, नंदिनी तू काळजी करू नको, सर्व गोष्टी चांगल्या होतील. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अगं आई मी नाही काळजी करत, मी नाही विचार करत ह्या गोष्टीवर. खरं तर आज आम्ही डॉक्टरकडे देखील जाणार आहोत, दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. असं इथे म्हटल्याबरोबर शारदा म्हणते, अगं सगळ्या गोष्टीची उत्तरं खरं तर सायन्स, काही गोष्टीसाठी वेगळे उंबरे झिजवावे लागतात. असं इथे म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, आई तुला नेमकं म्हणायचं तरी काय. आता इकडे त्याच वेळी दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इकडे काव्याने धनंजयला ते सांगितलेलं असतं. तेव्हा इथे धनंजय म्हणतात, म्हणजे काय म्हणायचं तुला. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलंच कळतंय ना. आता नंदिनी ताईला बाळ हवंय पण मला बाळ नकोय. असं इथे म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतात, नको काय म्हणतेस. तेव्हा इथे काव्या म्हणते, आत्ता नकोय मला, नंतर मी नकोय असं म्हणते का, आत्ता कुठं मी आयएसचा अभ्यास सुरू केला होता. तेव्हा इथे खरं धनंजय तिला समजावण्याचा प्रयत्न, अगं काव्या ह्या सर्व गोष्टी होत राहतील, देवाने एवढं मोठं दान दिलेलं नाकारू नकोस. अगं लोकांना बाळ होण्यासाठी किती प्रयत्न करायला लागतात तुला माहिती आहे का. तेव्हा इथे काव्या खरं फार चिडते, म्हणत असते की बाबा तुम्ही पण असं म्हणून ती आता इथे रागातच निघून जाते आणि मी आईशीच बोलते असं इथे म्हटलेली असते. आता जी काही ते नंदिनी असते ती म्हणत, अगं असं काय बोलतेस, आता माझा देवावर विश्वास आहे ग, पण असं मठात जाऊन पूजा अर्चा करून कुठं बाळ होत असतं का. तेव्हा इथे शारदा म्हणते, अगं बघ आता मानण्यावर न मानण्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याने काही नुकसान होणार आहे का सांग बरं मला, सांग काही होणार आहे का, त्याचा तर फायदाच होणार आहे ना. असं इथे म्हटल्यानंतर नंदिनी देखील ही गोष्ट आता इथे शारदा नंदिनीला म्हणत असते, बरं झालं खरं तर काव्या प्रेग्नेंट आहे, ही आनंदाची बातमी ऐकून घरचे सगळेजण किती आनंदात आहेत असं इथे शारदा म्हणत असते. आता इथे काव्या खरं तर शारदाला बोलण्यासाठी आलेली असते आणि दरवाजाच्या बाहेर उभा असते. तेव्हा खरं हे जी काही शारदा बोलत असते ते बोलणं तिच्या कानी पडलेलं असतं. आता इकडे शारदा खरं नंदिनीला म्हणत असते, बरं झालं काव्याने लवकर निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे बघ घरात किती आनंद येतो. तर तू काव्याला सांग आता सगळ्या बाजूला गोष्टी ठेव आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घे, बाकी गोष्टी तर होतच राहतील. असं इथे शारदाने म्हटलेलं बोलणं काव्याने ऐकून काव्या स्वतःच्याच मनाशी बोलत, मला वाटलं होतं आईला तरी माझ्या मनातली घालमेल कळ, मात्र नाही, आई देखील तशीच आहे. आता सर्वांनीच तिच्या मनाविरुद्ध वागायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे खरं तरी ते काव्याला थोडा राग येतो आणि ती चिडूनच तिथून निघून जाते. आता जो काही ते पार्थ असतो तो किचनमध्ये आंबा इथे कापत असतो. तेव्हा तिथे माननी येते. माननी आल्याबरोबर पार्थला, काव्याने जे काही किचनचं तुला ट्रेनिंग दिले का ते खरंच कामाला येतंय असं इथे म्हणून पार्थचं कौतुक करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मग आता सासू सासऱ्यांनी एवढे आंबे आणलेत म्हटल्यानंतर खरं ते कापायला हवेत का नाही, म्हणजे सगळेजण खातील की. असं इथे म्हटल्यानंतर खरं माननी म्हणत असते, काव्या कुठे, काव्याला काय झाले रे, काव्या जरा नाराजच दिसती. असं इथे पार्थला विचारल्यानंतर का पार्थ थोडा विचारात पडतो. आता जी काही इथे रम्या असते ती रम्या इथे पार्थ आणि माननीचं बोलणं चोरून लपून ऐकत असते. आता इथे खरं तर माननीने असं विचारल्यानंतर पार्थ म्हणत असतो, नाही गाई असं काही नाही, काही जर असेल तर सांगेल की तुला. असं इथे पार्थने म्हटल्यानंतर माननी देखील तयार झालेली असते. ठीक आहे चालेल असं इथे म्हटलेली असते. आता इथे माननी म्हणते, तुला डॉक्टरकडे कधी जायचे काव्याला घेऊन. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, डॉक्टरकडे आता कशाला. तेव्हा इथे माननी म्हणते, काय करतो सारे, किती सारे असतं सांग बरं, युरिन टेस्ट करायची असते, ब्लड टेस्ट करायची असते, फॅमिली हिस्ट्री जाणून घ्यायची असते आणि पहिली सोनोग्राफी आहे म्हणजे डॉक्टर देखील फिक्स होतो. तुला काव्याने सांगितलं नाही का हे सगळं काही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्याला तरी कुठे माहिती हे सर्व. तेव्हा इथे माननी म्हणते,
इथे हो ते पण बरोबर आहे, तिला तर ह्या गोष्टी काय माहिती आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो सिटी हॉस्पिटलमध्येच घेऊन जातो बरं का, असं इथे म्हटल्याबरोबर तू येते का आमच्याबरोबर. तेव्हा इथे माननी म्हणते नाही नाही आता नाही येत, अरे जेव्हा तू खूप कामात असशील का तेव्हा मी जात जाईन काव्यासोबत, पण आता नाही, अरे पहिली वेळेस आहे, स्पेशल असतं हे सर्व काही, तूच जा तिच्यासोबत असं इथे म्हटलेली असते. आता इकडे माननीचं आणि पार्थचं सगळं बोलणं इकडे रम्याने ऐकलेलं असतं. आता ती काहीतरी प्लॅन करणारच. आता ती म्हणते सिटी हॉस्पिटल असं म्हणून खरं तर इथे स्वतःचा चेहऱ्याचा टोन बदलते, बोलण्याचा टोन बदलते आणि ते विजयला कॉल करते. विजय तुम्हाला भेटायला येतोस का असं इथे म्हटलेली असते. आता इथे काय रम्याचा प्लॅन आहे हे तर आपल्याला पुढे कळेलच. आता इथे जे काही जीवा आणि नंदिनी असतात ते डॉक्टरकडे भेटायला गेले असतात डॉक्टरना. तेव्हा इथे खरं तर इथे स्वामींचा फोटो असतो, त्यामुळे इथे नंदिनी स्वामींच्या पाय पडत असते. मात्र जीवा इथे फार टेन्शनमध्ये असतो. आता इकडे डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात मी तुमचे पहिले रिपोर्ट बघितलेले आहेत आणि त्यात काही 2 टेस्ट तुमच्या राहिल्या होत्या, त्या टेस्ट मी केलेल्या आहेत, त्याचे रिपोर्ट उद्या येतील. आता इथे खरं नंदिनी म्हणते जीवा तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना डॉक्टरांना. तेव्हा जीवा म्हणतो नाही मला काहीच नव्हतं विचारायचं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते काय झालं तुम्हाला. तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही मी गाडी काढतो तोपर्यंत येतो असं इथे म्हटल्यानंतर खरं नंदिनी थोडी टेन्शनमध्ये येते. नंदिनी देखील म्हणते डॉक्टर मी येते आणि उद्या रिपोर्ट आले की आम्हाला सांगा. आता इथे खरं तर जीवाला काय झालं हे नंदिनीला जाणून घ्यायचं. आता इकडे काव्या आणि पार्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटून बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे काव्याच्या हातात फाईल असते आणि काव्या म्हणत असते पार्थ हे तुम्ही वाचले का. तेव्हा पार्थ म्हणतो काय वाचले का. तेव्हा इथे काव्या म्हणते 90 BPM. तेव्हा इथे पार्थ म्हणतो म्हणजे काय हे. तेव्हा इथे काव्या म्हणते बीट्स पर मिनिट. माझ्या पोटात एक बाळ बीट पर मिनिटनी हृदय त्याचं धडधडतंय. पार्थ हे कसं काय होऊ शकतं. माझ्याशिवाय एक हृदय माझ्या आत धडधडतं हे कसं काय. असं इथे खरं तर डोळ्यात पाणी आणून म्हणत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो हा चमत्कार आहे देवाचा आणि हे प्रत्येक बाई 9 महिने काम करत सगळ्या गोष्टी सांभाळते आणि तुम्ही देखील हे करताल काव्या. असं इथे पार्थ खरं काव्याला समजावत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खरं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आता इथे पुढील भागात इथे आपण पाहत असतो की जीवा खरं तर ते आंब्याच्या पेट्याकडे बघून म्हणत असतो ह्या आंब्याच्या पेट्या इथे काय करतात. तेव्हा इथे खरं तर माननी आणि नंदिनीला फार मोठा धक्का बसतो. जीवाला नेमकं झालं तरी काय असेल या गोष्टीवर त्या दोघी विचार करतात. आता इथे जीवा म्हणत असतो मला तर काय वाटतंय ना आपण गणपतीला कसं मकर बनवतो का तसं मकर बनवून हे आंब्याच्या पेट्याला सजवावं असं इथे जीवाने म्हटलेलं असतं. आता इथे माननी खरं तर जीवाला समजवण्याचा इथे प्रयत्न करत असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो मला खरं पार्थ दादाविषयी अजिबात काही राग नाही, मात्र मला बाळ होणार नाही म्हणजे माझं काही अस्तित्वच नाही का. माझं काही नाहीच का सांगा. मी एक जावाई म्हणून मुलगा म्हणून जीवा म्हणून एक माणूस म्हणून माझं काही राहिलंच नाही का असं इथे खरं जीवा म्हणत असतो. आता इथे माननी आणि नंदिनी जीवाची कशा प्रकारे समजूत काढतात हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.